हॅलो गाईज, तर आज आम्ही चाललो आहे देवगड मध्ये. नाट्य महोत्सव आहे देवगड मध्ये. नितेश राणे पुरस्कृत आणि युथ फोरम देवगड यांनी आयोजित केलेला. सो आज आमची तिकडे एकांकिका आहे आणि अतिशय मेहनत करून गेले 15 ते 20 दिवस रिहर्सल करून आज आम्ही प्रयोगासाठी निघतो आहोत. त्यातले एकच दिवस रुचाईला 1 मिनिट 3 दिवस 3 दिवस मी रिहर्सल दिली होती आणि आज 4था दिवस आहे आणि आज पण आम्ही रिहर्सल तिथे जाऊन करणार आहोत. म्हणून आम्ही लवकर जातोय. अगं तुझ्यामुळे आज लवकर जाऊची वेळ येईल आमच्या. चांगली गोष्ट आहे. माझ्यामुळे आज तुमका देवगड फिराक मिळतला. देवगड वाल्यांकडनं तुमका पाहुणचार घेऊक मिळतलो. माका वाटलं देवगड वाले म्हणजे ईश्वराचं काप बीप देतले आज. येस, माझं शनिवार आहे. मी माझं सांगितलं वेळ आता बाकी सगळ्यांसाठीच केलं नाही. माझी काही चूक नाहीये. माझा शनिवार आहे त्यामुळे मी नॉनव्हेज खाणार नाही. पण कसा डबल होता म्हणून लीड रोल करा रे, मग तुमचं ऐकलं जातं. लीड रोल नाही, पोरगी असल्यावर नाही लीड रोल करायचं. लीड रोल आमचं रमलं पण करतो. बोललो चिकन काय तू पण तसंही व्हेजिटेरियन, तसं काय फरक नाही पडला तुला. मासे खातोस पण मासे ऑप्शनच नाही ठेवला त्यांच्यानी. एक तर बिर्याणी होती, भातच खाल्लं असतं ना वरचं आपण व्हेज बरी ना. सो नंतर आम्ही निघालो. बाकी सगळे मागून येतात पुढून येतात माहित नाही बघा. काय मी लवकर उठले आज. येस, लवकर उठून रेडी होऊन मी बाहेर पडले. नाही तिकडे माझी वेगळी खातरदारीच होते. क्या आम्हाला खूपच भूक लागल्यामुळे आणि आमच्या टॉमला चक्कर आल्यामुळे नाईलाज असतं आम्हाला इथे थांबावं लागलेलं आहे आणि आम्ही वडापाव खातोय. टॉम इकडे. टॉम, अरे टॉम कसं आहेस तू? बरं वाटतंय का तुला? सांग जरा. तुला चक्कर आली कसं वाटतं? चक्कर आल्यासारखं. कसं आहे का व्हिडिओ म्हणते वडापाव. चक्कर टॉमला इलेली पण बिचारा टॉमलाच वडापाव कोण देत नाही. बाकीचे खाऊन मोकळे झाले. सो 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 पुढे बसतो. आता मी पुढे बसतोय. चपाती बनवते कारण की मी आज शनिवार आहे आणि मी व्हेज जेवणार आहे आणि देवगडवाल्यांनी सांगितलं की नॉनव्हेजच ऑप्शन आहे. म्हटलं ठीक आहे, मी माझ्या चपात्या करून खाते. म्हणून हे मी माझ्यासाठी जेवणाची सोय करते. वाईट वाटलं मला. आणि तिथे 2 जण झोपलेले आहेत. तिथे पण बाजली. उठा, सकाळ झाली. कधी करू नाही होय का? तिथे सगळी तयारी चालू आहे एकांकिकेची. असं एक मिनिट सगळ्यांनी घेता नाही येते. आणि कोण करतं दाखव बघा. काम काय करतं? हे सूर्य जमा करता. अरे खरं असं येऊचाच नसतं.
चप्पल लीड का परत हा हे बोट येणार 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 टीचर पाय पड आशीर्वाद अरे बाई बोलवते काय करायचा घुसर काय करता अगं बोल मग काहीतरी काय झाला चक्करल्यासारखी काय काय करता यायचा घुसर घे अगो असं काय करतं अगो सांगते रडतोस खेका दिवस गेलेत खेका आव सोची आती काय सरस्वती काय वाईट मित्रांनो तरी पण 1000 रुपयाचं कवर नको मला हे कवर बघून हे आहे कवर आकाशचं जो इथे आहे झालं असतं तर मी काढून घेतलं असतं चाय अप्रतिम आहे 3 डोळ्यावाला माझ्याकडे चाय नाहीये. अप्रतिम आहे एक कामच करायला चोरून जा हे बेस्ट आयडिया छान आयडिया दिला तो बोललो मोबाईलच घेऊन जातो मोबाईल बेस्ट आयडिया अरे स्मार्ट कोण भारी आहे ना ब्लॉग चालू आहे ब्लॉग चालू आहे. तो. माझा अनेक मोबाईल घेऊन येतो दादा कुठे आतमध्ये? आतमध्ये रेडमी नोट 8 प्रो ऊ, फुलवाली आहे. चालगर अमृत कोणाची आहे रे तू? ही सोल्जर मॅन आलेली आहे चोरून हो म्हणू माझा सोल्जर मॅन जो हा आम्हाला 7 वाजता दे जर स्क्रीनशॉट मारून ठेवला तुझं नाव काय सगळ्यांनी एकेकाचं नाव सांगायचं 2 मिनिटं थांबा सगळ्यांनी एकेकाचं नाव सांगायचं एकेकाचं आरो काय तुझं सांग चल तुझं सांग आरवी बनी आकाश अरे बापरे दिनेश पालव आरव पुढे जा घनश्याम मस्के वा काय नाव सांग यश अशी नाव सांगायची परत प्लीज करा होय होय तुझं नाव आकाश अरे तो सांगणार आकाश महेश दल्ले बनी महेश दल्ले आकाश तुझं नाव काय पण माझं नाव तुला माहित नाही पण बोला ना यांना काय चांदनी नगरसेविका न चांदनी नगरसेविका चांदनी मेंटी वाटकर इंस्टा आयडी मेंटी वाटकर मनीष पाटकर मिहीर मिहीर मिस्त्री मिस्त्री कैलास पालो घनश्याम मस्के आबाईर नेक्स्ट लाईन यश डॉट बाकरे डॉट 96 बापरे सरावती शेट्टी मनीष पाटकर अरे खरं सांग कौस्तुभ पुढे
मेरा नाम नहीं है रे भाई. किरण मेस्त्री. सरस्वती स्वरूप आलो. 2 मिनिट अरे बाबा 2 मिनिट चढा. आम्ही तुषार तळखडकर. नाही तेच नसतं. नमस्कार, माझे नाव महेश तुषार दल्ले. तुषार माझे नाव महेश दल्ले. तुषार महेश दल्ले. सबका करेंगे उल्ले उल्ले. बोलला. जीजी स्नायपर. बोल काय नाव बोल. ठीक आहे. माझं नाव नामदार नितेश राणे. विठ्ठल तलवलकर. Who's that name? माझं नाव आहे उपेंद्र पवार. आणि माझं नाव आहे अरविंद. तुझं नाव काय रे? काय सांगू तुला? नाव सांग. सत्यवान पालव. तुझं नाव? गौरव पाटकर. सत्यवान पालव. सत्यवान पालव. सत्यवान पालव. फॉलो करतले. सत्यवान पालव. याचं खरं नाव आहे रमेश. आणि या फोनची मालकीन तिथे बसलेली आहे. हॅलो हाय. तुम्हाला काय बोलायचे? आम्हाला खूप काही बोलायचं आहे पण बोला. आम्ही तासाभरानंतर प्रयोगात्मक बोलू. हॅलो. आशीर्वाद. पाऊस गेलेलो हा दिसता एकंदरीत, पण इकडे सगळं चिखल पण हा. सो शी बाबा. आणि इकडे सगळी तयारी झाल्या. बाहेर जाऊ नको. सचिन काय झालं त्याचा? बाहेर कसे जाऊ? परीक्षा होऊ जाऊ नको. पहिले फिरत राहू. गोल 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 फिरत राहू. अरे तू इथं टिकलेला. आम्ही सगळेजण रेडी झालो आहे. आमची एकांकिका आहे म्हणून. पण आमच्या एकांकिकेला पावसाने हजेरी लावलेली आहे आणि त्याच्यामुळे आता आम्ही वाट बघतोय. आता आम्हाला चिखलात आमचा प्रयोग करावा लागणार आहे. कसं वाटतंय? चिखलात कसं काय? कारण सगळीकडे ओलं ओलं झालं आहे. पाठी नाचताना वगैरे तेव्हा सगळं पाणी पाणी आहे ना, त्याच्यातनं नाचावं लागणार आहे. तू डोकं नाही चालेल का सांगू? हा काय सांग. त्याच्यावर पडावं येऊ शकतो ना. त्या काळो कचिरो दिसतो नो. इल्लो मुट्टो माका शिकव. लॉजिक नाही लावलं, तू डोकं नाही लावलंय. असं ना आमच्याकडे बॅटरी असतात ना. बॅटरी घेऊन सीनला फिरा. मस्त छान. हाय आमचा आरव आईर. हुशार आलो. हुशारी दिसली तुझी आता इकडे. पण बोललो बॅटरी आहे आमच्याकडे. जा. तर मंडळी थोड्याच वेळात आमची एकांकिका सुरू होईल असं वाटतं एकंदरीत, कारण की पाऊस कमी झालेलो हा एवढा. आणि मी विचारलंय आणि मॅड आहे. सो प्रयोग आमचं छान होतो एवढा आपण माहिती आहे. जरी पाऊस असतो तरी मजा येतली. प्रेक्षक थोडे कमी झालेत कारण की पाऊस इल्यामुळे, पण बाकी ओव्हरऑल छान होताला नक्कीच. तर तुमका मी दाखवेन छोटे छोटे शॉर्ट्स व्हिडिओ आमच्या एकांकिकेचे. नक्की एन्जॉय करा शेवटपर्यंत. आणि मध्ये पण काही काही टाकून मिळालं नाही कारण की आम्ही बिझी होतो रिहर्सलमध्ये आणि त्याच्यामुळे नाही पॉसिबल होऊ. पण जेवढा हा तेवढा मी शेअर करते. नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा.
लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता सावध पडणार नाही तर का आम्ही तरी काय करतलो तास ना आणि बाकीचे घरवले वाजगो आणि इंगलो गावात गेलं आणि बाकीचे बसलेत ते बावड्याच्या बाजू. म्हणजे चाकर मारी मारे ते असं काय चालतं तो शिकार करू कोणी पटना खाऊ कोणी आज आपला पुढे पुढे बसतो आता काय सांगू तुमका तो नाना तू रेडो मिळलो बारको तू सुकलेलो रे कंप्लीट सुकलेलो तर तो गमलो त्या कुत्र्यांका मग काय कुत्र्याने मारल्याने दोन बाबू तर ह्यो मानवी अरे गेलो मला ते धावा तरी मी एका सांगते अरे धावा नको ते कुत्रे आपापसात निघतात रे यो माझा ऐकता धावलो अरे कुटुंब रे ते उतार धावतो रे पाय पुढे गावलो धोंडलो तो धोंडो सरकलो आणि दुसरा धोंडो आपटलो आणि मग तोच धोंडो याच्या पोच्या खाली आता तुम्हीच सांगा मला काय हालत झाली असत रे याची 2 तास तुमका सांगते 2 तास दिसतो पिढ्यासारखं वळवळ आणि मग त्या कुत्र्यांना मारतो अरे महापुरुष तुका सांगलाय मग धावा नको हा काय कसं मग आधीच कळलेला रे ते कुत्रे आपापसात रेवतात ते मला वाटतं मला घरी जावं लागणार जाग्या तळा व्हायला माणसा घरात जाऊ गावला नाही शास्त्र असा या मी सपलो जेवण पावलो सपल्या बरं झालं परत येईल हैराण झालो आता तेच सांग काय करायचं सावाज काही दिसला आपण हा होय बावडीच्या डाव्या बाजू तिच्या खाली एक झाड हे काहीतरी भरपूर होत तेव्हा कोण असत बावडेकडे असंच 5-6 जण होते बरेच जण असत बरा आणि ह्यांचा काय झाला अरे त्याचा पाय मोडलो अरे याचा सोड त्याची गोष्ट निराळी तू सांग काय करायचं बरा यात काम करा वाच घ्या तू भालो घे आणि माझ्या एवढा हयत आणि राजा तू बंदूक घे आणि खालच्या वाटेन बस आणि हा बाकीच्यानी पलीकडसून रान उठवा चला दुसरं काय पर्याय हा काय ना सपलो सांगता कसं करा चला जावा लवकर मी असं आहे बंदूक लक्ष ठेव पण तुम्ही सगळे प्रेक्षक शेवटपर्यंत थांबलात. खरं तर तेच आमच्यासाठी आमचा हा जो परफॉर्मन्स आम्ही केला त्याची काय म्हणता आमच्यासाठी ती पोच पावती आहे. तर तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार आणि नितेशजी राणे साहेब आणि युथ फोरम यांचे पण आभार, कारण की बऱ्याच गॅप नंतर खरं तर स्पर्धा वगैरे ह्या सगळ्या जानेवारी फेब्रुवारीमध्ये संपल्या होत्या आणि मे महिन्यात या नाट्य महोत्सवाच्या निमित्ताने आम्हाला पुन्हा एकदा ही एकांकिका करायला मिळाली. खूप मजा आली आणि आज सकाळपासून दुपारपासून आम्ही आज इथे होतो. आमची संपूर्ण व्यवस्था आपण खूप छान पद्धतीने केली. आम्हाला इथे रिहर्सल वगैरे पण करायला दिली. त्यासाठी संपूर्ण मंडळाचे पण मनापासून आभार. थँक्यू सो मच.